नमस्कार मित्रांनो, मी तुमचा स्किल कोच जयंतराव पाटकर पुन्हा एकदा तुमच्या सेवेत. नोकरी करताना नोकरीची खरी गरज असते दर महिना मिळणारे उत्पन्न, म्हणजे आपला पगार. आता हा जो पगार असतो हा पूर्वी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर ठरत असे. आता काळ बदलला आहे. नवीन काळात तुम्ही जर स्वतःला बदललेलं नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. संपूर्ण ऐका. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. कमेंट करायला विसरू नका आणि सोबत नक्की आपण मला फॉलो करा, जेणेकरून भविष्यात आपणाला नवीन नवीन मार्ग, अनुभव मी सुचवण्याचा प्रयत्न करेल. आवडला तर नक्की तो मार्ग स्वीकारा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी जे काही लागतं ते देण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न आहे. तर मुद्दा असा होता की पूर्वीच्या काळात अनुभव आणि नोकरी, शिक्षण याचा विचार केला जात असे आणि त्यावर भविष्यात हळूहळू डेव्हलपमेंट होत असे. पण गेल्या 10 वर्षातला जर तुम्ही बघितला अनुभव, तर अत्यंत वेगाने तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांमध्ये बदल होत चाललेले आहेत आणि येत्या काळात AIने झालेला बदल तर अगदी आश्चर्यचकित करणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण आतापर्यंत ChatGPT वापरायला सुरुवात झाली असतील. त्यामुळे पत्र किती वेगाने बनतंय हे तुम्ही बघताय. कितीतरी प्रश्नांची उत्तरं ChatGPT तुम्हाला सहज शोधून देतो आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांवरचे जे मार्ग आहेत ते सहज उपलब्ध होत आहेत. हा जो बदल हा गुगलने पण आणला होता, पण गुगलपेक्षा जास्त सोपं तुम्हाला आता ChatGPT वाटायला लागले. याचाच अर्थ येत्या काळात नोकऱ्यांमध्ये देखील आणि प्रमोशनमध्ये देखील अनेक बदल केले जातील आणि त्याप्रमाणे प्रत्येक एम्प्लॉईला एक सुवर्णसंधी प्राप्त होईल की जास्तीत जास्त पगार, म्हणजे 1 लाखाचा पगार, 1.5 लाखाचा पगार जर त्यांना अपेक्षित असेल तर त्यांना आत्तापासून काही बदल करणं गरजेचं आहे. तसं शिक्षण, आपल्यापैकी बरेच जण ग्रॅज्युएट झालेले असतील. त्याने आत्तापासूनच MBA सारखा मास्टर्स डिप्लोमा, मास्टर डिग्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचं कारण असं की जे शिक्षण तुम्ही घेतलं होतं हे पारंपरिक माध्यमातून आलेलं होतं, परंतु आत्ताच्या ज्या काळातले शिक्षण आहे हे अत्यंत प्रगत आणि वेगळ्या प्रकारचं आहे, बिझनेस ओरिएंटेड आहे. आपल्यापैकी अनेक जण नोकरी करत असल्यामुळे नोकरी करण्याचा जो माइंडसेट असतो त्यामध्ये असते. म्हणजे दर महिना येणारा पगार, समजा आपल्या घरात 50,000 येत असेल तर त्यातून कसे 5,000 वाचवता येतील आणि उरलेले पैसे कसे खर्च करायचे आणि कमीत कमी कसे खर्च करायचे यावर विचार केला जात असतो. त्यामुळे आपला माइंडसेट हा बचतीचा असतो, परंतु व्यवसायात मात्र प्रॉफिट जनरेट करणं हा उद्देश असतो. त्यामुळे खर्च वाढता असतो आणि त्यातनं येणारा प्रॉफिट हे त्याहून जास्त कसं मिळेल याचा विचार केला जातो. आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींची गरज कमी लागते, परंतु मशिनरीमुळे तुम्हाला काम सोपं जरी होत असलं तरी पण त्यामागे माणसाच्या मेंदूचा वापर होणारच आहे. आपल्यापैकी अनेक जणांना हुशार होणं आता काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण व्यवसायभिमुख आपलं माइंडसेट बनवणं गरजेचं आहे. कंपनीचा फायद्यातच तुमचा फायदा लपला आहे, कंपनीच्या सिनियरच्या फायद्यातच तुमचा फायदा लपलेला आहे, हे आता तुम्हाला समजायला हवं. चापलुसीपेक्षा शैक्षणिक अर्हता आणि पॉझिटिव्हिटी हा तुमचा गुण असला पाहिजे. HR काय बघतायत? जास्तीत जास्त सकारात्मक एम्प्लॉई शोधण्याचा प्रयत्न करतात. हा सकारात्मक एम्प्लॉई कसा निर्माण होणार? तुमच्या घरातल्या वातावरणातून तो निर्माण होईल का? तर नाही. इतर तुमच्या शेजारपाड्याच्या वातावरणात निर्माण होईल तर नाही. कारण आपल्या आजूबाजूचं संपूर्ण वातावरण हे निगेटिव्हिटी आणि जास्तीत जास्त भीती, अँझायटी अशा प्रकारच्या गोष्टीतनं जात आहे. अशा वेळेला तुम्हाला स्वतःला वेगळं बनायचं आहे तर निश्चित तुम्हाला काही कोर्सेस करायला पाहिजेत. जे ऑनलाईन असतील तर स्वस्त असतील, ऑफलाईन असतील तर थोडे महाग असतील, पण तुमच्या प्रत्येकाने असे कोर्सेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विविध सेमिनार्स जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आधारित आहेत, पॉझिटिव्ह थिंकिंगवर आधारित आहेत, अशा सेमिनार्सना जाऊन अटेंड केलं पाहिजे. शिकायचं न शिकायचं हा मुद्दा नंतरचा आहे, पण अशा प्रकारची पुस्तकं वाचायला सुरुवात केली पाहिजे की ज्यातनं तुमच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होईल. सकारात्मक विचारसरणी एक खूप महत्त्वाचा भाग येत्या काळात निर्माण होणार आहे. देश विदेश या सगळ्यांना
तुम्ही एक प्रॉपर एम्प्लॉई आहे, तुम्ही एका चांगल्या कंपनीचा, देशाचा विचार करताय, अशा प्रकारचा माइंडसेट तुमच्यामध्ये असेल तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे कंपनी पुढच्या काळात प्रमोशन देणार आहे, वरच्या पदावर बसवणार आहे. हे सगळं करत असताना आपल्याबरोबर आपल्यासोबत काम करणाऱ्या सह एम्प्लॉई बरोबर आपलं वागणं कसं आहे याचाही विचार आता केला जाणार आहे. ऑलरेडी अनेक कंपन्यांमध्ये हा बदल झालेला आहे, पण तो वरिष्ठ लेवलला वरिष्ठ प्रकारे झाल्यामुळे अजूनपर्यंत खालच्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये हा बदल आलेला नाहीये. पण येत्या 5 वर्षात हा बदल आणणं गरजेचं आहे. आपण चायनाचं उदाहरण देतो, आपण US उदाहरण देतो, आपण इतर जापानचं उदाहरण देतो. आपल्यालाही बदलावं लागणार आहे. हे उदाहरण आपल्या लक्षात येत नाहीये का? यायला हवं, यायलाच हवं. कारण त्याशिवाय तुम्ही स्वतःला बदलल्याशिवाय, तुम्ही तुम्हाला स्वतःचे स्पर्धक बनवल्याशिवाय देशाची प्रगती होणं शक्य नाही. आत्ताच्या काळात जो प्रकार एज्युकेशनमध्ये चालला आहे तो पाहता कधी कधी वाईट वाटतं की चांगल्या प्रकारे पुस्तकं जर तुम्ही वाचली नाही, अभ्यास केला नाही, परीक्षा देताना तुम्ही जर कॉपी करून पास झालात तर तुम्हाला कसं काय पुढे यश मिळवता येणार. पण आता तुमच्यासाठी हा विषय थोडा गौण असला तरी पण तुमच्यासाठी एक विषय नक्कीच आहे की तुम्ही आत्तापासून स्वतःला डेव्हलप करायला घ्यायला हवं. आणि त्या दृष्टीने तुम्ही विविध कोर्सेसना, पुढच्या फर्दर एज्युकेशनचा कोर्स जॉईन करून, डिग्री जॉईन करून वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पुढचं एज्युकेशन घ्यायला सुरुवात करायला हवी. वय बघू नका, वयाच्या पात्रता बघू नका, अप्लाय करा, प्रयत्न करा. सीझन येतोय, फेब्रुवारी महिना संपत आला, पुढचा मार्च महिना सुरू होतोय, एप्रिलपासून तुम्हाला ॲडमिशन चालू होणार, CET चालू होणार. वेगवेगळ्या CET द्या, प्रयत्न करा. जरी तुम्हाला लॉ CET देऊन लॉ करायचं जरी नसेल तरी एक प्रयत्न करा आणि CET कशी असते ते ऑब्झर्व करा. MBAची CET द्या, MBAला ॲडमिशन घ्या. खूप कमी पैशात MBA मिळतोय. देशभर स्वस्तात शिक्षण दिलं जाते कारण तुम्ही सुशिक्षित व्हा. येत्या काळात फॉरेनच्या ज्या कंपन्या आपल्या देशात येणार आहेत त्यांना एक सुशिक्षित कामगार लागणार आहे, तरच तुम्हाला लाख रुपयाचा पगार मिळणार आहे. महागाई वाढते, ही वाढलेली महागाईमुळे पगारही वाढणं गरजेचं होणार आहे. पगार त्यांचा वाढणार आहे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सर्व काही असेल. लक्षात घ्या, हे सर्व गरजेचं आहे. म्हणून आजपासून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. वेळ वाया घालवू नका. ही एक शेवटची संधी आहे असं समजून कामाला लागा. यश तुमच्या हातात. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया. आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्याने माझे सबस्क्रिप्शन वाढतील आणि जास्तीत जास्त लोक हा व्हिडिओ पाहतील. धन्यवाद. आपले पुन्हा भेटूया. तुमचा मित्र जयंतराव पाटकर.